Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 5th math chapter number 3 addition and subtraction. ह्या चॅप्टरचा आपण प्रॉब्लेम सेट 8 कंप्लीट करणार आहोत. ह्या प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला 10 एग्जांपल दिलेले आहे ॲडिशनचे. वन बाय वन आपण सॉल्व करूया. फर्स्ट एग्जांपल आहे 42,311 प्लस 65,36,624. आता याची ॲडिशन, आता तुम्हाला ॲडिशन तर करता येतच असेल. आतापर्यंत तुम्ही 5 स्टँडर्ड मध्ये आले तर ॲडिशन इझिली तुम्हाला करता येते. पण आता इथे नंबर्स आपल्याला हॉरिझॉन्टल दिलेले आहे, आपल्याला व्हर्टिकल अरेंजमेंट करायची आणि ॲडिशन करायची. मग इथे आपण सर्वात आधी हा नंबर लिहून घ्यायचा 42,311. आता हा नंबर लिहायच्या वेळेस आपल्याला काय करायचं, जे शेवटचा नंबर आहे युनिट प्लेस पासून आपल्याला मागून राईट करत आणत जायचं आहे, समोरून राईट करायचं नाही, जेणेकरून आपली अरेंजमेंट हे व्यवस्थित होणार आहे. म्हणून आपण युनिट प्लेस पासून राईट करायचं. युनिट प्लेस मध्ये इथे 4 आहे म्हणून इथे 1 च्या खाली 4 आला पाहिजे आणि बरोबर जे नंबर्स आहेत ते बरोबर एका खाली एक मांडता आले पाहिजे. आता इथे 2 आहे तर 10 प्लेस मध्ये 2, 100 प्लेस मध्ये 6, 1000 प्लेस मध्ये 6, 10,000 प्लेस मध्ये 3 आणि राहिला काय आता हा लाख प्लेस मध्ये 5 आणि 10 लाख प्लेस मध्ये 6. आता याची ॲडिशन करायची आहे आपल्याला. बघा 1 मध्ये 4 मिळवला तर 5 होतो. 1 + 2 3, 3 + 6 9, 2 + 6 8, 4 + 3 7 आणि 1 इथे काही नाही डिजिट ॲडिशन करण्यासाठी, म्हणून ॲज इट इज इथे 5 आणि इथे 6 येणार आहे. म्हणजे 65,78,935 हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट आहे 3,17,529 प्लस 8,04,613. मग सर्वात आधी हा नंबर आपण इथे ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आता आपण मी काय सांगितलं होतं तुम्हाला की युनिट प्लेस पासून राईट करत जायचं आहे आपल्याला. हा सेकंड नंबर आपण युनिट पासून राईट करत जाऊया, जेणेकरून हे नंबर्स बरोबर आपल्याला एका खाली एक अरेंज करता येतील. 9 + 3 12 होतो, कॅरी आला 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 5 मध्ये 6 ॲड केला तर 11 होतात, 1 इथे आणि कॅरी 1, 1 मध्ये 7 ॲड केला तर 8, 8 मध्ये 4 ॲड केला तर 12, 1 + 1 2 आणि 3 + 8 11, म्हणजे 11,22,142. ह्या प्रकारे आन्सर येणार आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 12,42,746 प्लस 4,83,748. ॲज इट इज आपण काय करायचं, हा फर्स्ट नंबर इथे राईट करून घ्यायचा आहे 12,42,746 आणि हा जो नंबर आहे हा युनिट प्लेसमधून आपण राईट करायचा आहे. 8 इथे येणार, 4 इथे येणार, 7 3 8 आणि इथे 4. ओके, म्हणजे आपले हे नंबर्स एका खाली एक अरेंजमेंट व्यवस्थित होणार आहे. आता 6 मध्ये आपण 8 मिळवला तर किती होणार 14. 14चा इथे आपल्याला 4 लिहायचा असतो, कॅरी द्यायचा असतो 1. 1 मध्ये आपण 4 मिळवला तर होणार 5. 5 मध्ये 4 मिळवला तर 9 आणि इथे 7 + 7 14. 14चा 4 इथे आणि कॅरी इथे 1. 1 + 2 3, 3 मध्ये आपण 3 ॲड केला तर 6 येणार. आता 4 मध्ये आपण 8 ॲड केला तर 12 होणार, इथे 2 आणि कॅरी 1. 1 मध्ये 2 ॲड केला तर 3, 3 मध्ये 4 ॲड केला तर 7 आणि बघा इथे 1 आहे, 1 ला कोणताही कॅरी पण नाही आणि 1 मध्ये ॲडिशन करण्यासाठी इथे आपल्याला कोणता डिजिट पण नाही, म्हणून आपण इथे 1 ॲज इट इज घ्यायचा. आन्सर काय आहे 17,26,494. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 24,12,636 प्लस 23,19,058. ओके, मग हे आपण हा नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबर आपल्याला राईट करताना युनिट प्लेस पासून राईट करायचा आहे. बघा इथे 8 आहे, 8509132. ओके, फक्त तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करायचं आहे, बरोबर निरीक्षण करून लिहायचं आहे की हे जे नंबर्स आपण राईट करतो ते नंबर्स बरोबर एका खाली एकच आपण राईट करायचे आहे, म्हणजे आपल्याला ॲडिशन करण्याला इझी जाणार आहे. 6 + 8 14, 14चा 4 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 5 9, इथे 6 + 0 6 येणार, 2 + 9 11 कॅरी 1 आणि इथे 1, 1 + 1 2, 2 + 1 3, 4 + 3 7, 2 + 2
4. किती आन्सर आहे? 47,31,694. ओके, आहे ना इथे? आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट आहे 2664 प्लस 71,209 प्लस 5,03,789. आता या ठिकाणी आपल्याला 3 नंबर्स दिलेले आहे बघा. हा एक नंबर्स आहे, हा एक नंबर आणि हा एक नंबर. म्हणजे आपल्याला 3 नंबर्सची ॲडिशन इथे करायची आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल जो नंबर दिलेला आहे ना तो नंबर इथे आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचा आहे 2654. ओके, नेक्स्ट आता आपल्याला हा सेकंडवाला नंबर याच्या खाली राईट करायचा आहे. म्हणून हा सेकंडवाला नंबर पण आपल्याला युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे. म्हणजे हा युनिट प्लेसमध्ये 9 आहे तर आपण इथे 9 घेणार सर्वप्रथम आणि इथे 0 आहे. 0 2 1 7. बघा आता हा 7 माझा 1000 प्लेसमध्ये आला, म्हणजे 10,000च्या प्लेसमध्ये आलेला आहे आणि हा 2 जो आहे हा 1000च्या प्लेसमध्ये आहे. म्हणजे आपण असं मागून राईट करत आलत गेलं, युनिटच्या प्लेसपासून राईट करत आलो आपण, तर आपली जी अरेंजमेंट आहे ती व्यवस्थित होती. आता इथे पण आपण युनिट प्लेसपासूनच राईट करत जायचं आहे. 9 8 7 3 0 5. आता आपल्याला ह्या दोघांमध्ये ॲडिशन करायची आहे. ओके, इथे 4 प्लस 9 किती होणार? 4 प्लस 9 13. 13 प्लस 9 22. कॅरी आला 2. 2 प्लस 5 7. 7 प्लस 8 15. कॅरी आला 1. 1 प्लस 7 6. 7. 7 प्लस 2 9. 9 प्लस 7 16. 16चा इथे 6. कॅरी आला 1. 1 प्लस 2 3. 3 प्लस 1 4. 4 प्लस 3 7. आता 7 प्लस 0 इथे 7 येणार आणि इथे 5 हा ॲज इट इज येणार, कारण इथे वरती कोणताही नंबर याला ॲडिंगसाठी नाही. म्हणून आन्सर काय आहे? आन्सर आहे 5,77,652. नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. यामध्ये पण आपल्याला 3 नंबर्सची ॲडिशन करायची आहे. इथे फर्स्ट नंबर दिलेला आहे 29, म्हणून आपण फर्स्ट नंबर राईट करायचा आहे 29. सेकंड नंबर आपल्याला युनिट प्लेसपासून राईट करायचा, म्हणजे इथे 6 2 7. थर्ड नंबरचं पण आपण युनिट प्लेसपासूनच राईट करत आहे. ओके, म्हणजे अरेंजमेंट जी आहे ती एकदम व्यवस्थित आपली अरेंजमेंट येणार आणि ॲडिशन ही आपल्याला करण्यासाठी इझी जाणार. 9 मध्ये 6 ॲड केला तर 15 होतो. 15 मध्ये 4 ॲड केला तर 19. म्हणजे 19चा 9 आपण इथे लिहिणार आहे. कॅरी देणार 1. 1 मध्ये 2 ॲड केला तर 3. 3 मध्ये 2 ॲड केला तर 5. 5 मध्ये 7 ॲड केला तर आपण किती आन्सर येणार? 12. कॅरी आला 1. 1 मध्ये 7 ॲड केला 8. 8 मध्ये 2 ॲड केला 10. कॅरी आला 1. 1 मध्ये 6 ॲड केला तर किती येणार? 7. आणि इथे 3 ॲज इट इज, 1 ॲज इट इज अँड 5 ॲज इट इज, बिकॉज त्यांच्या समोर त्यांच्या वरती कोणताही नंबर आहे का ॲडिंगसाठी? नाही. म्हणून काय आन्सर आहे? 51,37,029. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 14,02,649 प्लस 524 प्लस 28,13,749. म्हणजे ह्या ठिकाणी पण आपल्याला 3 नंबरची ॲडिशन करायची आहे. पण तिन्ही जे नंबर आहे ते एकाखाली एक आपण अरेंज करून घ्यायचे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा नंबर लिहायचा आहे. हा नंबर 14,02,649. आता इथे ॲड आपल्याला काय करायचं? सेकंडवाला नंबर हा आपण युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे. 4 इथे युनिट प्लेसमध्ये, 2 10 प्लेसमध्ये, 5 100 प्लेसमध्ये. हा पण नंबर आपण युनिट प्लेसमध्ये याच्या खाली, म्हणजे हा जो नंबर सेकंड आहे सेकंड नंबरच्या आपण एक्झॅक्टली खाली इथे राईट करणार. म्हणजे काय येणार? इथे 9, इथे 4 7 3 1 8 2. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जे नंबर आहे ते एकाखाली एकच आपले आले पाहिजे, जेणेकरून आपली ॲडिशन पण व्यवस्थित येणार आहे. 9 प्लस 4 किती होणार? 13. 13 मध्ये 9 ॲड केला तर 22. 22चा इथे 2 आणि कॅरी पण 2. 2 मध्ये आपण 4 ॲड केला तर 6 येणार. 6 मध्ये 2 ॲड केला तर 8 आणि 8 मध्ये 4 ॲड केला तर 12. म्हणजे इथे 2 आणि इथे 1. 1 प्लस 6 7. 7 प्लस 5 12. 12 प्लस 7 19. 19चा इथे 9. 1 आला इथे. 1 प्लस 2 3. 3 प्लस 3 इथे 6 येणार आहे. 0 प्लस 1 1 येणार. 4 प्लस 8 12. 12चा इथे 2 कॅरी 1. 1 प्लस 1 2. 2 प्लस 2
4 म्हणजे आन्सर आहे 42,16,922. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 23,45,678 प्लस 9,87,654. फर्स्ट ऑफ ऑल 7चा नंबर जो आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट नंबर जो आहे युनिट प्लेस पासून स्टार्ट करायचा आहे. 4 5 6 7 8 9 बरोबर नंबर हे अरेंज झालेले आहे एकाखाली एक. आता 8 मध्ये 4 ॲड केला तर किती येणार 12. 12 इथे लिहायचा 2 आणि इथे 1. 1 + 7 8 8 + 5 13 13चं इथं 3 कॅरी 1 1 + 6 7 7 + 6 13 3 आणि इथे कॅरी 1 1 + 5 6 आणि 6 + 7 13 3 कॅरी आणि इथे 1 1 + 4 5 5 + 8 अगेन 13 इथे 3 आणि इथे 1 1 + 3 4 4 + 9 अगेन 13 अँड 13चा 3 इथे 1 इथे कॅरी 1 + 2 इथे 3. ओके. बघा आन्सर काय आहे 33,33,332. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. 22 + 6,047 प्लस 3,84,527. अगेन आता इथे आपल्याला 3 नंबरची ॲडिशन करायची आहे. फर्स्ट जो नंबर दिलेला आहे तो नंबर आपल्याला राईट करून घ्यायचा असतो. फर्स्ट नंबर आहे 22. सेकंड नंबर आहे तो आपण युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे. बघा इथे युनिट प्लेसला 7 म्हणून इथे आपण 2च्या खाली 7 लिहिणार. नंतर इथे 4 नंतर 0 नंतर 6. परत आता हा नंबर पण आपण इथे ॲज इट इज असा युनिट प्लेसपासून राईट करायचा आहे. 7 2 5 4 8 3. ओके. आता ह्यांची आपण ॲडिशन करूया. 2 मध्ये 7 आपण ॲड केला तर 9 होतो. 9 मध्ये 7 ॲड केला तर 16. 16चा 6 इथे कॅरी 1 1 + 2 3 3 + 4 7 7 + 2 9 0 + 5 इथे 5 येणार. 6 + 4 इथे 10 येणार. 0 इथे 1 कॅरी 1 + 8 9 आणि 3 इथे ॲज इट इज कारण याच्यावरती कोणताही नंबर ॲडसाठी नाही. म्हणजे काय आन्सर आहे 3,90,596. ओके. नेक्स्ट आता अगेन आपल्याला 3 नंबरची ॲडिशन करायची आहे इथे. म्हणून फर्स्ट नंबर आपण राईट करून घेऊया 2,345 प्लस इथे आपण युनिट प्लेसपासून राईट करूया 2 3 4 5 6. अगेन युनिट प्लेसपासून राईट करायचा 9 6 3 4 5 6 आणि 7. ओके. बघा अशी जर आपण अरेंजमेंट करत आलो युनिट प्लेसपासून आपण राईट करत आलो ना तर आपली अरेंजमेंट हे चुकणार नाही आणि जे डिजिट आहे ते एकाखाली एक व्यवस्थित येणार आणि ॲडिशन पण इझिली बरोबर येणार. 5 + 2 7 7 + 9 16. 16 मध्ये इथे 2 लिहिला आपण आणि वरती आपण कॅरी लिहिला. 1 + 4 5 5 + 3 8 8 + 6 14. 14चा 4 कॅरी 1 1 + 3 4 4 + 4 8 8 + 3 11 11चा 1 इथे आणि 1 कॅरी 1 + 2 3 3 + 5 8 8 + 4 12 12 इथे 2 आणि 1 कॅरी 1 + 6 7 7 + 5 12 2 इथे कॅरी 1 1 + 6 किती येणार 7 आणि हा जो 7 आहे हा ॲज इट इज लिहावं लागणार कारण याच्यावरती ॲडिशनसाठी कोणताही नंबर नाही. म्हणून 77,22,146. ओके. अशा प्रकारे आता हे 10 हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहे ॲडिशनचे. जर तुम्हाला व्हिडिओ हा समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.